अध्याय 2. व्याधचरित्र. शिवरात्री महिमा. शिवरात्रीच्या दिवशी व्याधास शिवस्मरण होऊन उपवास घडला व शिवशंकरावर बिल्वपत्रे पडल्यामुळे त्यास शिवलोक प्राप्त झाला. श्री गणेशाय नमः. जेथे सदा सर्वदा शिवस्मरण चालते तेथे भोग, मोक्ष आणि सर्व प्रकारचे कल्याण असते. नाना प्रकारची संकटे व दारुण विघ्ने बाधित नाहीत. संकेतांनी किंवा विनोदाने किंवा कोणत्या तरी निमित्ताने शंकराचे स्मरण घडले तरी सर्व पापे नष्ट होतात. परिसाला न कळत लोखंड लागले तरी त्याचे सुवर्ण होतेच. अमृत न कळत प्राशन केले तरी अमरपणा येतोच. औषधांचे नाव न कळता ते घेतले तरी रोग बरा होतो. वाळलेल्या गवतावर अजाण मुलाने अग्नी टाकला तरी गवत जळते. तसेच विनोदाने सुद्धा शिवनाव मुखात आले तरी पाप नष्ट होते. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य शिव भजन करणाऱ्यावर टीका करण्यासाठी जर हे लोक व्यर्थ हाका फोडीत आहेत, हे लोक शिव शिव नावाने का ओरडत आहेत, हर हर अशी गर्जना वारंवार का करीत आहेत, हे गप्प का बसत नाहीत, शिवनामाचा कोल्हाळ करतात, माझा तर कपाळ उठले, वेळोवेळी शिव शिव म्हणून याच्या हाती काय लागले, अशा रीतीने निंदा करील तरीही त्याचे दोष नष्ट होतील. आपल्या मुलांचे नाव घेताना जरी शंकराचे नाव आहे तरीही हा प्रभाव पडेल. अत्यंत प्रीतीने शंकराचे स्मरण करणे, आदराने शंकराचे ध्यान करणे, ब्राह्मणाला शिवस्वरूप मानून त्याला तृप्त करणे, शिवरात्रीला उपवास आणि जागरण करणे, त्या दिवशी बेलपत्रे घेऊन यथासांग शिवपूजा करणे, असे जो कोण करील त्याचे सहस जन्मीचे पाप पूर्णपणे भस्म होत जातील. जो नित्य नियमाने शंकराला बेल वाहतो त्याच्या एवढा पुण्यवंत दुसरा नाही. जो उद्धरेल आणि त्याच्या दर्शनाने इतर अनेक लोक उद्धरतील. सकाळी शंकराचे दर्शन घेतल्यास रात्रीचे पाप नष्ट होतील. दुपारी दर्शन घेतल्यास पूर्वजन्मीचे दोष जातील. सायंकाळी शिवदर्शन घेतल्यास 7 जन्मांचे पाप भस्म होईल. शिवरात्रीचा महिमा तर शेषही वर्णन करू शकणार नाही. कपिला षष्ठी, संक्रांत, गजछाया, ग्रहण, अर्धोदय, महोदय इत्यादी पर्व काळ शिवरात्रीवरून ओवाळून टाकावे. शिवरात्र हा आधीच पुण्य दिवस आहे. त्यातही शिवपूजा आणि जागरण, रुद्राचा घोष या दोन्ही गोष्टींचे महात्म्य फार आहे. अनेक ऋषी व देवदेवता शिवरात्रीचे व्रत करतात. या दिवशी शौनक आदी करून ऋषींना सुताने जी सुरस कथा सांगितली ती श्रोत्यांनी ऐकावी. माघ मासातील कृष्ण चतुर्दशी ही मुख्य शिवरात्र जाणावी. असो, विंध्य पर्वतात एक व्याध राहत असे. तो पशु आणि पक्षी यांचा घात करीत असे. तो मोठा हिंसक व निर्दय होता. त्याने पुष्कळ अपराध केले होते. तो एकदा धनुष्य बाण घेऊन पारद करण्यास अरण्यात गेला. त्याने फासे आणि जाळे आपल्या खाकीत धरले होते. हिरवट रंगाचे कवच अंगावर घातले होते. हातात गुली त्राण घातले होते. शिवाय इतर शस्त्रेही घेतली होती. त्याने अरण्यात एक शंकराचे मंदिर पाहिले. तो दिवस शिवरात्रीचा होता. सगळीकडून यात्रेकरू आले होते. शिव मंदिर शृंगारले होते. कैलासाची शोभा तेथे आणली होती. रजत वर्ण आणि सोन्याच्या वर्णांचे ते देवालय झळकत होते. त्यावर एक उंच असा ध्वज उभारला होता. मंदिराचे कळस तळपत होते. मंदिरात शिवलिंग होते. तेथे पूजा करीत होते. विप्र रुद्रघोष करीत होते. अखंड अभिषेकाच्या धारा धरलेल्या होत्या. कोणी टाळ मृदुंग घेऊन प्रेमाने शंकराचे कीर्तन करीत होते. श्रोते टाळ्या वाजवून हर हर असा जयघोष करीत होते. अनेक सुगंधी द्रव्याचा वास तेथे भरला होता. अनेकांनी दीप लावले होते. त्याचा प्रकाश सर्वत्र पसरला होता. शंख, घंटा आणि भिरी याचा नाद गगनात मावत नव्हता. भक्त लोक त्या नादात मग्न होते. अशा वेळी तो पारधी तेथे आला. त्याने सर्व सोहळा पाहिला. थोडा वेळ तेथे उभा राहिला आणि टवाळीने स्वतःशीच म्हणाला, हे सर्व लोक मूर्ख आहेत. इथे व्यर्थ द्रव्य का माजतात? येथे आत दगड आणि बाहेर पाषाण आहे. येथे देव पण कुठले? हे लोक उत्तम अन्न टाकून व्यर्थ उपवास का करतात? अशा प्रकारे चेष्टा करीत तो तेथील अरण्यात गेला. लोक वारंवार नामाचा गजर करीत होते. ते ऐकून तोही त्यांना वेळवून शिव हर हर असं म्हणू लागला आणि सहजच शिव मंदिराच्या उजवीकडून अरण्यात प्रविष्ट झाला. लोकांना वेळावता त्यांच्या जिभेला शिव शिव म्हणण्याची सवय लागली आणि तो शिव शिव म्हणतच पुढे चालला. नामाच्या प्रतापाने त्याचे अगाध द्वेष नष्ट होत चालले होते. तो घोर अरण्यात शिरला. संध्याकाळी होऊ लागली तरी त्याला कोणत्याही प्राण्याची शिकार मिळाली नाही. तो हिंडत असता सूर्य पश्चिम दिशेला गेला. रात्र झाली व अंधार पसरू लागला. अरण्यात एवढा अंधार होता की ब्रह्मांडाच्या करंड्यात काजळ भरले आहे की काय असे वाटत होते, किंवा आकाशात काळ्या घोगडीचा मंडप उभारला आहे असे वाटत होते. रात्र ही विधवा स्त्री सारखी विशोभित दिसू लागली.
पंडित सभेतून निघून गेल्यावर मूर्ख लोक बडबड करतात, त्याचप्रमाणे सूर्य अस्ताला गेल्यावर चांदण्या चमचम करत होत्या. हिंडता हिंडता व्याध एका सरोवराच्या तीरावर आला. तो अजून उपाशीच होता. सरोवर पाहताच त्याला आनंद झाला. भाग्यवंतांच्या घरी ज्याप्रमाणे सर्व तऱ्हेची संपत्ती असते, त्याप्रमाणे त्या सरोवरात रात्रविकासी कमळे शोभत होती. सरोवराच्या तटावर एक मोठा बेलाचा वृक्ष होता. योग्य भ्रष्ट लोक ज्याप्रमाणे पुन्हा खाली कर्मभूमीवर जन्म घेण्यास येतात, त्याप्रमाणे बेलाच्या डहाळच्या खाली वाकल्या होत्या. तो व्याध त्या वृक्षांवर चढून बसला. कर्णधनुष्य ओढून त्यावर बाण लावून तो सावजाचे निरीक्षण करीत बसला. त्याच्या दृष्टीआड बेलाची पाने येत होती. ती तो उजव्या हाताने तोडून खाली टाकू लागला. खाली जमिनीवर ब्रह्मदेवाने स्थापन केलेले एक शिवलिंग होते, त्यावर असे बेलाची पाने पडू लागली. अशा तऱ्हेने व्याधाकडून नकळत शिवरात्रीचे व्रत चालले होते. त्याला उपवास आणि जागरण घडले होते. त्याच्या जिभेला हर हर म्हणण्याचा चाळा लागलेला होता आणि शिवलिंगावर बेलाची पाने पडून पूजनही घडत होते. एक प्रहर रात्र झाली तेव्हा एक हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवराच्या काठी आली. ती गर्भिणी असून तेजस्वी व सुकुमार दिसत होती. तिने दुरूनच पाहिले की कृतांतासारख्या व्याधाने आपल्यावर बाण रोखला आहे. तेव्हा ती त्याला मनुष्यवाणीने म्हणू लागली, हे महापुरुषा, मजकडून काहीही अन्याय झालेला नसता तू मजवर व्यर्थ हा बाण रोखला आहेस. मी तर गर्भिणी हरिणी आहे. तू माझा वध करू नकोस. माझ्या उदरात सूक्ष्म अज्ञानी गर्भ आहे. त्याचा वध केल्यास तुला फार मोठा दोष लागेल. एक रथ भरून छोट्या जीवाला मारले तर एक हरिण मारल्या एवढे पातक लागले. 100 हरणीच्या वधांनी एका बैलाच्या हत्येचे पातक लागले. 100 बैलाच्या हत्येने एका गो हत्येचे पातक लागते. 100 गो हत्या केल्यास एका ब्राह्मणाच्या वधाचे पाप लागते आणि 100 ब्रह्म हत्या केल्यास एका स्त्री वधाचे पातक लागते. 100 स्त्रियांच्या हत्येपेक्षा एक गुरु हत्येचा पातक जास्त असते आणि एका गर्भिणीच्या वधाचे पातक गुरु हत्येच्या शतपट असते. तरी माझा अन्याय नसताना मला येथे अरण्यात का मारतोस? व्याध म्हणाला, माझे कुटुंब घरी उपवासी राहून माझी वाट पाहत आहे. मीही अजून उपाशीच आहे. पण तू हरिणी असून एवढे शास्त्र कसे सांगतेस? तू मनुष्यासारखी बोलतेस याचे मला आश्चर्य वाटते आणि हृदयात दया उपजते. तरी तू पूर्वी कोण होतीस? तुला एवढे ज्ञान कुठून मिळाले ते सर्व मला सांग. ती हरिणी म्हणाली, पूर्वी देव दानवांनी समुद्र मंथन केले, त्यावेळी निघालेल्या रत्नात मीही रंभा नावाची अप्सरा म्हणून उत्पन्न झाले आहे. मला पाहून देव मोहून जातात. अनेक तपांचे आचरण करून तपस्वी माझी प्राप्ती करतात. माझ्या नेत्रकटाक्षांच्या जाळ्यात देवांचे मनोरूप मत्स्यबद्ध होतात. माझ्या अंगाच्या सुवासाला भुलून ऋषी रूपी ब्रह्मात धावतात. माझे गायन ऐकल्यास देवरूपी हरणे धावत येतात. मी स्वर्गातील दिव्य भोग भोगून व सौंदर्याने उन्मत्त होऊन शिवभजन, शिवरात्र, सोमवार, प्रदोष वगैरे सर्व सोडले. अमृतपान करावयाचे सोडून मद्यपान करू लागले. देवांचा सांगण्याचे हिरण्य नावाच्या दैत्याजवळ राहू लागले. अशा प्रकारे पुष्कळ काळ लोटल्यावर एकदा तो राक्षस मृगेसाठी दूरवर अरण्यात गेला. तेव्हा मला आपले वाटले की या काळात शंकराचे दर्शन घेऊन यावे, म्हणून मी कैलासात गेले. तेव्हा शंकर माझ्यावर कोपला आणि मला शाप देऊन म्हणाला, तू अत्यंत पापिणी आहेस. तू मृत्यू लोकात हरणी होशील. तुझ्या दोन्ही सख्या सुधारणी तुझ्या बरोबर राहतील. हरिण्य राक्षस मृग म्हणून जन्माला येऊन तुमचा पती होईल. व्याधा. तो शाप ऐकल्यावर मी शंकराची प्रार्थना केली आणि कृपा करून उशाप द्यावा अशी विनंती केली. तेव्हा त्या दयाळू भोळ्या शंकराने उशाप दिला. 12 वर्षे पूर्ण होताच तुम्ही तत्काळ माझ्या चरणी याल. मग आम्ही या कर्मभूमीवर मृग योनीत जन्म घेतला आणि गर्भिणी होऊन मी प्रसूतीचा काळ अत्यंत जवळ आलेला आहे. तेव्हा मी आपल्या या ठिकाणावर जाऊन गर्भ ठेवून येते. मग तू माझे प्राण घेतलेस तरी चालेल. व्याध म्हणाला, तू हरिणी असून गोड गोड बोलतेस, पण माझा तुझ्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. नाना प्रकारचे खोटे बोलूनही जीव वाचवावा हे सर्व प्राण्यांना कळते. तेव्हा तू शपथ घेऊन सांग. महापापांचे उच्चारण करून शपथ घे. हरिणी म्हणाली, मी जर खोटे बोलत असेन तर ब्राह्मण कुळात उत्पन्न होऊनही जो मनुष्य वेदशास्त्र शिकत नाही, संध्या करीत नाही, सत्य आणि सुचितत्व यांनी वर्जित राहतो, त्याचे पातक माझ्या शरीरावर पडो. वेदांची विक्री करणाऱ्यांचे, कृतज्ञांचे, परपीडा करणाऱ्यांचे, दानात विघ्न आणणाऱ्यांचे, गुरु विष्णू आणि शंकर यांची निंदा करणाऱ्यांचे, ब्राह्मणाला दिलेले दान परत घेणाऱ्यांचे, यतीची निंदा करणाऱ्यांचे, द्वैत मताचा प्रचार करणाऱ्यांचे, देवळात पुराण ऐकताना विडा खाऊन बसणाऱ्यांचे, देवळात स्त्रींशी संबंध ठेवणाऱ्यांचे अशी पापे मला लागोत, अशी ती म्हणाली. ती पुढे म्हणाली, जे नवरा बायको वियोग करतात ते या जन्मी नपुसंक होतात. जे दुसऱ्यांची वर्मे काढतात
ते या जन्मी कावडे होतात. विद्या असून जे लोक शिष्यांना देत नाहीत ते पेंगळाच्या जन्माला येतात. जे ब्राह्मण अनुसूचित दान घेतले आणि पुनर्जन्मात गंड माळा होतात, ते दुसऱ्यांच्या गायी पळवून आणतात, ते जन्मी अल्पायुष्य होतात. जो राजा प्रजेला त्रास देतो तो वाघाच्या किंवा सापाच्या जन्माला जातो. जो साधूला छळतो त्याला निर्वश होतो. ज्या स्त्रिया व्रत आणि नेम करतात आणि घरात धान्य असून पतीला जेवायला घालीत नाही त्यांना वाघाचा जन्म मिळतो. ज्या कुरूप म्हणून पुरुषाचा त्याग करतात त्या जन्मी बालविधवा होतात. तेथेही व्याभिचारी होऊन शेवटी वेश्या होतात. अशी पतीची निंदा करतात त्या दासी किंवा कुलटा होतात. जे सेवक स्वामींचा द्रोह करतात ते कुत्र्याच्या जन्माला जातात. नोकरांकडून सेवा घेऊन त्याला वेतन देत नाहीत ते भिकारी होतात. पती पत्नी एकांतात बोलत असताना जे मुद्दाम ऐकायला येतात, हिंडायला गेले असता त्यांची स्त्री हरवते व त्यांना अन्न मिळत नाही. जागरण मारण प्रयोग करतात ते मेल्यानंतर भूत पिशाच होतात. जे यतीला उपाशी ठेवून त्रास देतात त्यांना जन्मभर दुष्काळात राहावे लागते. ज्यांच्या घरी अपवित्र स्त्रिया वावरत असतात ते त्यांचे पितर नरकात यातना भोगतात व त्यांच्या घरी देव येत नाही. जे देवांच्या दिव्यातील तेल चोरतात ते या जन्मी नेपोत्रिक होतात. ज्या स्त्रिया स्वयंपाक करता करता अन्न खातात त्या जन्मांतरी मांजरी होतात. ज्या स्त्रिया ब्राह्मणांना कदान्न घालून स्वतः पक्वान्न घेतात त्या जन्मपरी गर्भहीन होतात. जे आई वडिलांना त्रास देतात ते माकड होतात. ज्या सुना सासू सासऱ्यांना त्रास देतात त्यांची मुले जगत नाही. व्याधा, मी जर परत आले नाही तर मी ही सर्व पापे मला लागोत. मी जर खोटं बोलून जर शिवपूजेचा अपहार मी केला असे होईल. तिचा निर्धार आणि शपथ ऐकून व्याधाच्या मनात विश्वास उत्पन्न झाला व तो तिला म्हणाला, हे पतिव्रते, तू आता जा आणि रात्र सरता सरता परत ये. हरिणी म्हणाली, तू पुण्यवंत होऊन शिवपदास जाशील. असे म्हणून आणि पाणी पिऊन ती हरिणी पुन्हा घरी गेली. व्याध पुन्हा बेलाची पाने तोडून खाली टाकू लागला. 2 प्रहर रात्र झाली. दुसरी पूजा झाली असे शंकराने मानले आणि व्याधाच्या 7 जन्मीचे अर्धे पाप जळून गेले. व्याध शिवस्मरण करीतच होता. त्याची त्याला गोळी लागली होती आणि त्याने हरणीच्या मुखाने निरूपण ऐकले व त्याला जागरणही झाले होते. त्यावेळी आणखी एक हरिणी तेथे आली आणि पाणी पिऊ लागली. ते पाहून व्याधाने धनुष्यबाण सज्ज केले. ते पाहून हरिणी म्हणाली, व्याधा, मजवर दया कर. पतीला केव्हा एकदा भेटून येईल असे मला झाले आहे. माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे आणि मी परत येते. व्याधाला मोठे आश्चर्य वाटले. ही हरिणी सुद्धा ज्ञानी दिसते असा विचार करून तो तिला म्हणाला, तुम्हाला सर्व शास्त्रार्थ ठाऊक आहे. तुमचे जीवित धन्य आहे. तेव्हा तुला काय शपथ घ्यायची असेल ती घे आणि जा. हरिणी म्हणाली, मी जर खोटे बोलत असेल तर विहीर, तळे, सरोवर आणि देवतांचे मंदिर भग्न करणारा, गुरूंची निंदा करणारा, मद्यपी, दुराचारी, युद्धातून पळून जाणारा, क्षत्रिय, दुसऱ्याचे उपजीविकेचे साधन नष्ट करणारा, महापुरुषाच्या ग्रंथाची वेदशास्त्राची निंदा करणारा, संत आणि भक्तांचा द्वेष करणारा, हरिहर चरित्राचा अव्यय करणारा, पतीला सोडून दुसऱ्याच्या घरी निजणारी स्त्री, घरात अन्न असून पतीला उपाशी ठेवणारी स्त्री, या सर्वांची पापे माझ्या माथे लागो. व्याधा, आपला मुलगा व सून चांगली वागत असूनही जे त्यांना उगाच छळतात ते कुरूप व दरिद्री होतात. जे भाऊ आपापसात वैर करतात ते मासे होतात. गुरुचा दोष करणाऱ्यांची संपत्ती जळून जाते. जे वाट सरूची वस्त्रे हरण करतात ते अतिशूद्र होऊन प्रेताची वस्त्रे वापरतात. स्वतःला तपस्वी म्हणून ते अनाचार करतात ते सुरवट होतात. जो कन्येचा विक्रय करतो तो हिस्त्र प्राण्याच्या जन्माला जातो. पतिव्रतेला व्यर्थ त्रास देणारे घर फुटते, कुळाची वाताहत होते. जो ब्राह्मण द्रव्य पदार्थ विकतो तो आणि विकत घेणारा दोघे दारुडे होतात. जो ब्राह्मणांचा अपमान करतो तो ब्रह्म राक्षस होतो. उपकार न स्मरणारा कृमीच्या जन्माला जातो. 10 माणसात बसून जो खोटी साक्ष देती त्याचे पितर नरकात पडतात. जो 2 लग्न करतो पण एकाच पत्नीचे लाड करतो तो कुत्र्याच्या अंगावर गोचिळ होतो. जो दुसऱ्याचे पाणी पुरवठा बंद करतो त्याला मलमूत्र निरोध होतो. साधूंची निंदा करतात त्यांचे दात पडतात. जे देवळात भोजन करतात क्षयी होतात. राजाची निंदा करणारा मंदाग्री त्रस्त होतो. ग्रहणात जेवतो त्याला पित्त होते. मुले पळवून परदेशात विकतो त्याच्या अंगावर कोड उठते. जी स्त्री गर्भपात करते ती वांज होते. देवालय पाडणाऱ्यांची हाडे मोडतात.
पत्नीला अपराधाशिवाय शिक्षा करणारा असतो त्याला अर्धांगवाद होतो. जो ब्राह्मणांचे अन्न पळवितो त्याचा वंश वाढत नाही. जो ब्राह्मणांना काठी मारतो त्याच्या अंगावर कळा येतात. जो संतांजवळ वादविवाद करतो त्याचे दात मोठे होतात. जो गुरु, संत, माता, पिता यांचा अपमान करणारा असतो तो तोतरा होतो. देवालयाजवळचे वृक्ष तोडणारा पांगळा होतो. जो सूत कांतले अन्न खातो त्याच्या पोटात रोग होतात. स्वतः एकट्याने जो सुगंधी द्रव्य वापरतो त्याच्या अंगाला घाण येते. जो ब्राह्मणांचे कर्ज परत देत नाही तो बालपणी मृत्यू पावतो. जो झाडांची सावली नष्ट करतो त्याला कुठेही आसरा मिळत नाही. जो ब्राह्मणांना देतो देतो म्हणून वायदे करतो पण दान देत नाही तो पुढील जन्मी अन्न करीत दरोदरी हिंडतो. जो पुत्र द्वेष करतो आणि गरीब माणसाचे लग्न मोडतो तो पुरुष असल्याचा त्याची बायका व्यंध्या ठरते. जो ब्राह्मणांना बांधून ठेवतो त्याला यम सान्निध्य देतो. जो पवित्र ग्रंथ ऐकत नाही तो बहिरा होतो. जो माता पितरांना त्रास देतो त्याचा कार्यनाश होतो. जो एकाच दिवशी भक्ती करतो व अन्य देवांची निंदा करतो त्याला एकच मुलगा होतो. गोवध करणाऱ्याला कर्कश बायको मिळते व बैलाला मारणाऱ्याला मूर्ख पुत्र होतो. जो गवत आणि पाणी न देता पशूंना मारतो त्याचे मुले मुकी होतात. जो पारधी पुष्कळ पशु मारतो त्याला पुढील जन्मी फेफरे येते. जो आपल्या गुरूंचा त्याग करतो तो जन्मातच मरण पावतो. जो सूर्याकडे तोंड करून लघुशंका करतो त्याचे दात लहानपणीच पळतात व केसही पिकतात. लहान मुलाच्या मृत्यूने शोक करणाऱ्यांना जो हसतो तो पुढील जन्मी निपौत्रिक होतो. असे म्हणून हरणी पुढे म्हणाली, मी पतीला भेटून लवकर परत येते. मी जर येणार नाही तर वरील सर्व पापे मला लागोत. व्याध तिला म्हणाला, ठीक आहे, तू फार ज्ञानी दिसतेस, घरी जाऊन लवकर ये परत. दुसरी हरणी परत गेली न गेली तोच हरिण पाणी पिण्यासाठी तळ्यावर आला. त्यावेळीही त्याच्यावर शरसंधान करताच व्याधाला तो म्हणाला, व्याधा, माझ्या स्त्रिया पतिव्रता आहेत, त्यांना विचारून येतो आणि मी अशी शपथ घेतो की जर न येईन तर मला पुढील पापे लोकांची पापे लागूत. कीर्तनात विघ्न आणणाऱ्या निर्वश होतो. क्षुद्र ब्रह्मकर्म करीत असेल तर नरकात जातो. तीर्थयात्रेत विघ्न आणणाऱ्याला सर्वांगावर जखमा होतात आणि तो नरकात जातो. शास्त्रात ज्यांना प्रमाण नाही अशा कूट, कविता, क्षुद्र विषयांवर करणारा निपौत्रिक होतो. एकादशी आणि शिवरात्रीला उपोषण न करणारा असेल तर त्याचे हातपाय वाळतात. शिवहरी प्रतिमा फोडणारे, भक्तांना विघ्न करणारे, शिवाची निंदा करणारे नरकात कीटक होतात. आईचा द्रोह करणाऱ्याला व्याधी होतात. पितृद्रोही पिशाच्य होतो. गुरुद्रोही तत्काळ मरून भूत होतो. जो जास्त जेवणाऱ्या ब्राह्मणांना हसतो त्यांच्या तोंडाची जन्मभर चवत जाते. देवडे पाडणारा, शिवशंकराची पिंडी फोडणारा, देवांची उपहरणे व अलंकार चोरणारा, देवांची अप्रतिष्ठा करणारा ह्यांना पंडुरोग होतो. मित्रद्रोह, आई, वडील, गुरु त्यांची हत्या, विश्वासघात काही लोक करतात. काही लोक गायीचा आणि ब्राह्मणांचा वध अंगात सामर्थ्य असून निवारण करीत नाहीत. ब्राह्मणांना बाहेर बसायला सांगून घरात काही जण पक्वान्य भक्षण करतात. काही लोक सोयऱ्यांची प्रार्थना करतात. त्यांनी संग्रहणी आणि पोटशूळ ही दुखणी होतात. कोणी पंचयज्ञ करीत नाहीत. कोणी ब्राह्मणांची घरे जाळतात. कोणी गरीबाला वाटेल लुबाळतात. कोणी संतांचा अपमान करतात. गुरुला छळतात. गुरुचीच परीक्षा घेतात. त्यांच्यावर नाना तऱ्हेचे आरोप करतात. अशा लोकांची मुले जगत नाही. जो शिवकीर्तन ऐकत नाही त्याला कर्णमूळ रोग होतो. जो नसत्या गोष्टींची बडबड करतो तो बेडूक होतो. शिवकीर्तन आणि पुराण चालू असताना जो झोपतो तो साप होतो. अति वादविवाद करणारा पिशाच्य होतो. अशा तऱ्हेने अनेक पापे आहेत ती माझ्या माथी लागू. असे म्हणून तो मृग निघून गेला. व्याधाला आता शिवनामाची फारच गोळी लागली होती. त्याचा कंठ भरून आला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बेलाची पाने खुडून तो खाली टाकीतच होता. सारी रात्र संपली. पूर्व दिशा उजळून लागली. रात्रीचे 4 प्रहर शिव जागर झाला. अरुणोदय झाला आणि तेवढ्यात तिसरी हरणी आली. आता आपण हिल्ला तरी मारावे असा विचार व्याधाला आला. तोच ती हरणी म्हणाली, व्याधा, तू मला मारू नको. माझे बाळ घरी आहेत. त्याला पाजून मी परत येते. मी जर असे न करीन तर मला अनेक महापापे लागोत. व्याधाला ही हरिणी आता काय शास्त्रार्थ सांगेल असे कुतूहल वाटत होते. तेव्हा तो म्हणाला, तू काहीतरी शपथ घेऊन जा. हरिणी म्हणाली, ऐक, जो गवत जाळतो, गावाला आग लावतो, गो ब्राह्मणांचे पाणी अडवितो त्याला क्षयरोग होतो. काही लोक ब्राह्मणांच्या घरी हिसका वितात. त्यांचे पूर्वज रोरव नरकात पडतात. जे लोक आई
आणि मुलगा व पती पत्नी यांच्यात भांडणे लावतात. देव व ब्राह्मण यांना वंदन करीत नाहीत, कठोर बोलून निंदा करतात, त्यांचे हात पाय यम तोडतो. जे लोक दुसऱ्यांच्या वस्तूवर चोरटी नजर ठेवतात त्यांना नेत्र रोग होतो. पुस्तके चोरणारा मुका होतो, रत्न चोरणाऱ्याचे डोळे जातात, गर्विष्ठ लोक रेडे होतात, पारधी ससाण्याच्या जन्माला जातात, भक्तांची निंदा करतात त्यांना तोंडाचे रोग होतात, आई वडिलांना तांडण करतात ते लुळे होतात. जो कृपण असतो तो सर्प होऊन त्यांच्या धनावर बसतो. यतीला भिक्षा न देता विनमुख पाठवितात, त्याच्यावर शिवाचा कोप होऊन संपत्ती जळून जाते. जेवणावरून ब्राह्मणाला उठवणे हा सर्वात मोठा अधर्म आहे. या तऱ्हेचे विचार ऐकून पारध्याचे हृदय भरून आले व तो म्हणाला, तू निशंकपणे घरी जा आणि तुझ्या पाळसाला दूध पाजून ये. तेव्हा हरणी पाणी पिऊन धावतच तिच्या जागी गेली. त्या 3 हरणींपैकी मोठी हरणी प्रसूत झाली. दुसरी पतीची प्रेमाने भेट घेतली आणि मग हरिण म्हणाला, आता आपण व्याधाजवळ जाऊया. तेव्हा तो हरिण त्या 3 हरणी व त्याचे पाळसे व्याधाकडे आले. हरिण व्याधाला म्हणाला, आता माझा वध कर. हरिणी व्याधाला म्हणाली, आता माझा वध कर. हरिणी म्हणून लागल्या, हे बरोबर नाही, पतीच्या आधी आम्ही जावे हे उचित होईल. पाळसे म्हणाली, व्याधा तू आम्हाला आधी मार. त्याची ही बोलणी ऐकून व्याधाच्या अंतःकरणात करुणा उत्पन्न झाली आणि तो झाडावरून उतरून त्या हरणींच्या पाया पडला व म्हणाला, आज माझे जिणे धन्य झाले आहे. तुमच्या मुखाने जी निरूपण ऐकले मी निष्पाप झालो. आता तुम्हीच माझे माता पिता गुरु व देव आहात. आता संसार लटका आहे. मी शिवपदास केव्हा पोहोचेन असे मला झाले आहे. तो असे म्हणत तोच आकाशातून विमान आला. त्यावर शंकराचे गण बसलेले होते आणि ते सर्व पंचवदन दशभुज असून वाघाची कातडी नेसलेले होते. त्यांचे तेज अद्भुत होते. किन्नर दिव्य वाद्य वाजवित होते. विद्याधर गाणी गात होते. देव पुष्प वर्षाव करू लागले होते. हरिणींची शरीरे दिव्य झाली. त्यांना नमस्कार करता करता व्याध शिवहर शिवहर असे म्हणू लागला. व्याधाचे शरीर पालटून तो शिवगणाप्रमाणेच दिसू लागला. शिवगणांनी त्यांची पुष्कळ प्रार्थना करून त्याला विमानात घेतले आणि ती हरिणेही विमानात प्रविष्ट झाली. देव व्याधाची प्रशंसा करू लागले. व्याध शिवपदाला प्राप्त होऊन त्या मृगांना तारामंडळात स्थान मिळाले. भगवान व्यासाचे लिंग पुराणात जे वर्णन केले आहे त्याचे मी प्राकृतात केले आहे. हे शिवरात्र व्रत श्रवण केल्यास पातके दग्ध होतात आणि जो हे पठन करेल तो पुण्यवंत मनुष्य धन्य होय. अध्याय 2 समाप्त.